हाय, मी तुमची राजश्री. श्रीमित वर्ल्ड तीर्थ चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आम्ही श्री गगनगिरी महाराज मठात आलो आहोत. हे मठ महाराष्ट्रातील अत्यंत पवित्र आणि निसर्गरम्य आध्यात्मिक केंद्र आहे. महाराजांचे मुख्य मठ आणि आश्रम प्रामुख्याने खोपोली आणि गगनबावडा येथे स्थित आहे. गगनगिरी महाराज मठ खोपोली रायगड हे महाराजांचे मुख्य समाधीस्थान आहे. 4 फेब्रुवारी 2008 रोजी महाराजांनी याच मठात महासमाधी घेतली. हा आश्रम पाताळगंगा नदीच्या काठी वसलेला असून येथे अत्यंत शांतता आणि प्रसन्न वातावरण असते. येथे भक्तांसाठी महाप्रसाद आणि भक्तनिवासाची उत्तम सोय आहे. हे मठ मुंबई-पुणे जुना हायवे खोपोली येथे वसलेले आहे. श्री गगनगिरी महाराज यांचे मूळ नाव श्रीपाद गणपतराव पाटणकर. त्यांचा जन्म 30 नोव्हेंबर 1906 रोजी झाला. ते मूळचे साताऱ्याचे. संप्रदाय आहे नाथ संप्रदाय. विशेष ओळख त्यांची अशी आहे की ते एक महान हठयोगी आणि जलतपस्वी म्हणून ओळखले जातात. त्यांना भगवान दत्तात्रयाचा अवतार मानले जाते. गगनगिरी मठाला भेट देण्यासाठी काही टिप्स मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. त्यांचा ड्रेस कोड असा आहे. आश्रमात जाताना साधे आणि सभ्य कपडे घालण्याचे आवाहन केले जाते. पावसाळ्यात या मठाचा परिसर निसर्ग सौंदर्याने नटलेला असतो, त्यामुळे ही वेळ भेट देण्यासाठी उत्तम मानली जाते. खोपोली आश्रमात व्हीलचेअरने जाण्यासाठी स्वतंत्र सोय उपलब्ध आहे. मठाचे वास्तुशिल्प साधे व निरभ्र असून अध्ययनासाठी अनुकूल आहे. इमारती आणि मार्ग, फुलपाखरे व मंदिराच्या घंटांचा शांतिदायी संगम दर्शवतात. मठामध्ये अनेक मंदिरे आहेत, जसे की श्री गगनगिरी महाराज मंदिर, स्वयंभू सोमजाई देवी माता मंदिर, वीरेश्वर महादेव मंदिर, श्रीराम मंदिर, अंबाजी माता मंदिर, नवग्रह मंदिर असे अनेक मंदिरे या मठात आहेत. प्रत्येक दिवशी ध्यानसत्रे, योगवर्गे, आध्यात्मिक प्रवचन आयोजित केले जाते. भक्तिमय सेवा मध्ये तुम्ही सामील होऊ शकता. मठाच्या आहारात सात्विक पदार्थ वापरले जातात. महाप्रसाद मिळतो जो गरम आणि सर्वांसाठी उपलब्ध असतो. तसेच या मठामध्ये अनेक प्रकारच्या सुविधा आहेत, जसे की राहण्यासाठी एका रूममध्ये 4 बेडची सुविधा आहे. फक्त कुटुंबासाठी उपलब्ध असतात. त्याला अटॅच बाथरूम, गरम पाणी, स्वच्छ जागा सर्व मठाने पुरवलं आहे. मठाच्या आत कॅमेरा अलाव नसल्यामुळे काही क्षण मला टिपता आले नाही. गगनगिरी महाराज मठ हे केवळ धार्मिक स्थळ नाही, तर मन, शरीर आणि अध्यात्मासाठी शांती व ऊर्जा देणारा एक अनुभव आहे. भक्ती, ध्यान आणि निसर्गासह संयोजन असलेल्या या आश्रमाला भेट देणे एक अद्वितीय आणि आध्यात्मिक प्रवास ठरतो. वेळेअभावी आम्हाला मठाचा वरचा परिसर फिरता आला नाही. मठाच्या वरच्या बाजूला गुफा आहे. पावसाळ्यामध्ये एक रस्ता बंद असतो आणि एक रस्ता हेलिपॅडच्या जागेकडे निघतो. हा रस्ता खूप स्वच्छ, शांत आणि सुंदर आहे. वर गेल्यावर वाटते की येथून परत जाऊच नये.
इतका सुंदर देखावा असतो की निसर्गाचा हा नजराणा बघता बघता वेळ कसा निघून जातो कळत नाही. तसेच मंदिरात दुपारी 1 वाजता प्रसाद होतो आणि प्रसाद खाल्ल्यावर प्रत्येकाने आपले ताट स्वच्छ करायचे असते आणि ते स्वच्छ झाले की नाही हे बघायला देखील 2 सेवेकरी बायका असतात. जर कोणी ताट स्वच्छ धुतले नाही तर त्या बायका त्यांच्याकडून ते ताट पुन्हा पुन्हा धुवून घेतात. मी इन्क्वायरी काउंटरला स्टेसाठी इन्क्वायरी केली तर असं समजलं की 2,500 रुपये पर नाईटचे आहेत. त्यात तुम्ही 4 ते 5 व्यक्ती सहज राहू शकता. मला तर हा मठ खूप आवडला आहे. तुम्ही या मठाला कधीही व्हिजिट करू शकता. So, thanks to all for watching this video.